तर आज मी माझ्या गावी आलेली आहे आणि मी चालली आहे माझ्या मावशीकडे. आणि आज एक्झाम संपलेले आहेत. मी माझ्या गावी ॲक्च्युअलमध्ये लग्न होतं त्यामुळे आली होती. लग्नच होतो. मी मेहंदी पण काढली आहे पण ती गेली आता सोडा. तर आता मी घालणार आहे ब्लॅक ड्रेस संस्कारी म्हणण्यासाठी. वाव इट्स ब्युटिफुल. मला माहिती आहे तो खूप गावठी आहे पण ठीक आहे. आणि मला असं खूप जण बोलत असतो, विचार करत असतो ही मराठीत का बोलते. माझ्या मम्मी बोलत होती तू मराठीत बोलते झाली, मराठीत ब्लॉग कर असं चांगलं वाटेल. त्यामुळे मी आता मराठीत ब्लॉग करते. तर ही पॅन्ट आहे आणि हा जो दुपट्टा खूप सुंदर आहे, खूप सुंदर. आणि मी ऑब्सेस्ड आहे दुपट्ट्यावरून. मला एक म्हणजे सगळ्या ड्रेसवर दुपट्टा पाहिजे, स्कार्फ वगैरे पाहिजेच पाहिजे. अरे ठीक आहे. आता मी तुम्हाला रेडी होऊन भेटते. मी रेडी झाली आहे. कशी दिसते यार? मी ॲक्च्युअली किचनमध्ये ब्लॉग बनवते कारण की माझं गावचं घर खूप छोटं आहे, तिथे जागा नाही आहे ब्लॉग बनवायला आणि बाहेर सगळे बोलत आहे. मी आणि माझी बहीण चालली आहे. जो पाठवून जा. कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता मी केस करणार आहे. शिट, मी कंगवी नाही आणली. मी कंगवी घेऊन येते, एक मिनटं. मी कंगवी घेऊन आलेली आहे. आता मी उंटा काढूया. मला वेणी घालता येत नाही त्यामुळे मम्मा घालणार म्हणजे वेणी. मम्मा पण नाही, पप्पा घालणार आहे. हो मग माझ्या पप्पामुळे वेणी घालता येते. आणि मी माझी बहीण चाललो आहे. मी बोलली का ते मी आणि माझी बहीण चाललो आहे. मी आणि ती खूप एक्सायटेड आहोत. तशी तर माझी मम्मी येणार होती पण माझ्या मम्मीला नाही यायचं, तिचं काय काम आहे ते. आणि भाई इथे ना लिटरली आम्हाला CNG पण भेटत नाही. माझी गाडी CNGची आहे एर्टिका. आम्हाला इथे CNG सुद्धा भेटत नाही. खूप स्ट्रगल करायला लागतो आम्हाला इथे. माझं गाव नाशिक आहे. तुमचं गाव काय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसंच माझी मम्मी इगतपुरीची आहे पण ती नाशिकमध्ये राहते. का राहते ते मला नाही माहिती. ऐक ती घंटा झाला. आणि केस ना खूप जास्त थिक आहेत. तुमच्या केस जर ना थिक आणि लॉंग असतील ना तर ना तुम्ही ना वुडन कोम प्लीज यूज करा. त्याच्याने केस गळणं थांबतो. अरे आणि ओढून टाकते ओढून जायचं ऐवजी ओढून टाकलं मला मागच टाकेल. ठीक आहे. तर आता मी वेणी घालून येते. मी वेणी घालून आलेली आहे. तर आता मी पावडर लावणार आहे. मी पावडर पण नाही. वाव, मी पावडर घेऊन येते, एक मिनटं. तर मी घेऊन आलेली आहे माझा पावडर अँड ऑल. तर हा माझा पाऊच आहे. तर सगळ्यात आधी मी लावणार मॉइश्चरायझर. हेच हे तुम्ही वाचून घ्या. नाही मला वाचता येतं. आता लावूया. आणि मी किचनमध्ये तयार होते बघा. थोडी वेस्ट नाही करायची. आणि ही खूप ऑइली चिपचिपी आहे यार, काय पण का. आणि ही चांगली पण आहे. चांगली आहे माझ्या स्किनसाठी. एकदम माझ्यासारखी रेंजेस आहे. माझी ना एक स्किन जळायला लागते यार, काय माहिती का. माझी स्किन जळते मी जेव्हा हे लावते तेव्हा. ठीक आहे, त्याला ब्लेंड करूया. इथे मिरर सुद्धा नाही यार. मला दादा आहे ना कोणाला. मी सांगितलं आहे का मला आठवत नाही आता. मी पुन्हा रिपीट करेन, मला इग्नोर करा. एक मिनटं. मी पुन्हा रिपीट करू शकते. मी न्यू ब्लॉगर आहे ना, अजून मला माहिती नाही कसं बोलायचं काय. तर मी रेडी झालेले आहे.
नाही अजून मला पावडर लावायचं आहे. माझ्या मम्मीने माझ्यासाठी पावडर पण आणला असेल का. मी काही पॅकिंग करत नाही, माझी मम्मीच करते माझी सगळी पॅकिंग. मी पॅकिंग करते पण मी अशी मेकअप वगैरेची नाही करत. मी फक्त माझ्या कपड्यांची करते. मला काय आवडते पॅकिंग करत नाही मी, ते देते मम्मीला. मी पावडर लावून भेटते. मी पावडर लावून झालेलं आहे. तर मी लिपस्टिक लावणार आहे. मम्मीने माझी लिपस्टिक आणली आहे. वाव, नाही आणली आहे प्रो. शी, मला ही लिपस्टिक नाही आवडत. ती पिंक शेड आहे ना. म्हणजे न्यूड शेडची लिपस्टिक ना आहे, पण ती कुठे ठेवली मला स्वतः नाही माहिती. शांत बसा ना. कोण आहे? उचला ना. माझ्या मावशीला काय प्रॉब्लेम होता तो बघत होती मी. आता मी टिकली लावणार. ठीक आहे, आता मला फायनल लुक दाखवते तुम्हाला. कशी वाटते मी? छान दिसते ना. ठीक आहे, बाय. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. ते आवरायचं पण आहे मला बसायला. बाय.